नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू. पीक विमा योजनेत सहभागी होण्याची 31 जुलै अंतिम तारीख. अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावं. विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केलं आवाहन. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कापूस आणि खरीप कांदा अशा 14 अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार. नाशिक पाटाच्या खेड ट्विन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मोठा दिलासा. भूसंपादनासाठी 175 कोटींचा निधी मंजूर. प्रकल्पाला मिळाली गती. पीएमआरडीएच्या हद्दीतील 4.104 हेक्टर भूसंपादनासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश. नाशिक पाटाच्या खेड उन्नत कॉरिडॉरच्या भूसंपादनाचा मार्गही झाला मोकळा. वाडा येथील लक्ष्मी रस्त्यावरील बांबुडेकर ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडल्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल. 2 दुचाकीवरून आलेल्या 4 चोरट्यांनी शटर उचकडून दुकानात प्रवेश करीत 11 किलो 550 ग्रॅम वजनाचे 13,86,000 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि 48 ग्रॅम वजनाचे 5,38,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले लंपास. या प्रकरणी दुकानाचे मालक नितीन सुरेश बांबुडेकर वय 50 राहणार लक्ष्मी रोड वाडा यांची फिर्याद. 22 जुलै रोजी पहाटे 2च्या सुमारास घडला चोरीचा प्रकार. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील 1,08,041 थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026च्या अंमलबजावणी अंतर्गत कार्यवाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने ही योजना करण्यात आली जाहीर. बँकेकडून कर्ज तपशील अपलोड केल्याच्या खातेदारांची खेड तालुक्यात 7,853 इतकी संख्या. दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोई आणि एलवाडी या 2 गावात बेकायदा गावठी दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. दुचाकीवरून दारूची वाहतूक करणाऱ्या महिलेला अटक. एलवाडी येथील गुंजन शंकर राठोड वय 20 राहणार कंजारभट वस्ती एलवाडी या महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. तर महिलेला तयार हातभट्टी दारू पुरवणाऱ्या गणेश राठोड राहणार मरकळ याच्यावर गुन्हा दाखल. अवैध दारू विक्री प्रकरणी मोई येथील महेंद्रसिंग जयसिंग राठोड वय 46 राहणार फलके वस्ती मोई याच्यावर कारवाईचा बडगा. चास आणि वेताळे गावात भरली हरिनामाची शाळा. चिमुकल्या वारकऱ्यांच्या दिंडीनं परिसर दुमदुमला. आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा. वेताळे येथे अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेच्या बाल वारकऱ्यांची आकर्षक दिंडी तर चास येथील रयत शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्यालयातील विद्यार्थी दिंडी ठरली लक्षवेधी. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात गाव खेड दुमदुमलं. बाल गोपालांनी जपली वारकरी परंपरा. यावेळी वेताळे येथील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाजे, अंगणवाडी सेविका हौसाबाई शेटे, उर्मिला बोंबले, जयश्री बोंबले, चंद्रकला बोंबले आदींची उपस्थिती. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.